पुढची आणखीन एक महत्वाची बातमी. सरकारच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर सुद्धा मराठा आंदोलक मनोज जरांगे आपल्या आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. 29 ऑगस्टला आंदोलन करणारच असं मनोज जरांगे यांनी जाहीर केलेलं आहे. 29 ऑगस्टला निर्णायक आंदोलन होणार असल्याचं सांगत उपसमितीचे मंत्री आणि अधिकारी समोर येऊ द्या असं सुद्धा मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे. 29 ऑगस्टला आपापले अर्ज घेऊन अंतरवालीमध्ये या असं आवाहन मनोज जरांगेंनी मराठा समाजाला केलेलं आहे. स्वतः मनोज जरांगे आपल्या सोबत आहेत सध्या. जरांगे साहेब, आपलं खूप खूप स्वागत लोकशाही मराठीमध्ये. आज सरकारच्या शिष्टमंडळासोबत आपली सविस्तर चर्चा झाली. 3 मंत्री, 1 आमदार आपल्या भेटीसाठी आलेले होते. काय नेमका चर्चेचा सविस्तर मुद्दा होता? कारण आपण बऱ्याच मुद्द्यांच्या अनुषंगानं मागण्या मांडलेल्या होत्या. 58 लाख कुणब्यांच्या नोंदी आणि त्यांना दिली जाणारी प्रमाणपत्र हा मुद्दा प्रामुख्यानं तुम्ही सातत्यानं मांडत होतात. पण मग सरकारच्या कडे जी आकडेवारी आहे ती नेमकं काय सांगतेय आणि तुम्ही ज्या मागण्या करताय सातत्यानं त्याबद्दल सरकारकडनं, खास करून विखे पाटील जे आले होते, मंत्री विखे पाटील आलेले होते, काय नेमकं सांगितलं गेलं तुम्हाला या सगळ्या संदर्भात? कशा अर्थाने करणार सुधाकर बोलतो. जरांगे साहेब, आवाज येतोय माझा? मनोज जरांगेंपर्यंत कदाचित आपला आवाज जात नाही. आपण पुन्हा एकदा त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करूया. मात्र मनोज जरांगे यांनी थेट आपली भूमिका पुन्हा एकदा बोलून दाखवलेली आहे. शिष्टमंडळाच्या भेटीनंतर सुद्धा आपण 29 ऑगस्टला आंदोलन करणारच असा निर्धार मनोज जरांगे यांनी बोलून दाखवलाय. एकोणतीस ऑगस्टला निर्णायक आंदोलन होणारच असं मनोज जरांगे यांनी जाहीर केलेलं आहे. अनेक महत्वाचे मुद्दे त्यांनी याआधी सुद्धा मांडलेले होते की ज्या मुद्द्यांच्या अनुषंगानं तातडीनं सरकारनं निर्णय घ्यावा असं आवाहन देखील त्यांनी केलेलं होतं. पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील आपल्या सोबत आहेत सध्या. जरांगे साहेब, आपलं स्वागत लोकशाही मराठीमध्ये. आज सरकारच्या शिष्टमंडळाच्या सोबत आपली चर्चा झाली. 3 मंत्री, 1 आमदार आपल्या भेटीसाठी आलेले होते. प्रसाद लाड सातत्यानं तुम्हाला भेटतायतच, पण मंत्री विखे पाटील, मंत्री उदय सामंत, मंत्री शंभूराज देसाई आज भेटीसाठी आले होते. सविस्तर चर्चा झाली. पण तरी सुद्धा तुम्ही जो निर्धार आहे तुमचा आंदोलनाचा तो पुन्हा एकदा बोलून दाखवलेला आहे की 29 ऑगस्टला आंदोलन होणारच आहे. आजच्या चर्चेमधनं तुमच्या ज्या काही मागण्या तुम्ही मांडत होतात सातत्यानं त्याबद्दल ठोस तुम्हाला काही उत्तर किंवा आश्वासन दिलं गेलं नाही का शिष्टमंडळाकडनं? हॅलो जरांगे साहेब, आवाज येतोय का माझा? हो, आवाज येतो. हा, आज सरकारच्या शिष्टमंडळासोबत जी चर्चा झाली तपशील काय त्याचा, नेमका काय सांगितलं गेलं तुम्हाला? तुमच्या मागण्या तुम्ही मांडलेल्या होत्या त्याबद्दल काही ठोस सांगितलं गेलं की नाही? नाही, मी त्यांना सांगितलं की 58 लाख नोंदी ज्या आहेत त्याचे कोणते प्रमाणपत्र आम्हाला पाहिजे. त्यांनी सांगितलं आता जेवढे वाटप केले ते आणि राहिलेले सगळे वाटप करतो आम्ही म्हणून. 28 ऑगस्ट पर्यंत आपण त्यांना सांगितलं की तुम्ही करा म्हणून. आणि हैदराबाद गॅझेटियरचा JR चुकीचा काढलाय का बरोबर काढलाय हा सुद्धा आपण त्यांना प्रश्न विचारलाय. तुम्ही जर आम्हाला नादी लावायचं साठी केलेलं असेल तर ते समाजाला सांगून द्या तुम्ही जाहीरपणा. नाही म्हणजे आम्ही खरा काढलाय. ठीक आहे, खरा काढलाय तर प्रमाणपत्र कसं काय वाटप झाले नाही, व्हॅलिडिटी कशा देणार तुम्ही त्याच्या? आता जी SOP तुम्ही काढली त्यानुसार तर अधिकारी म्हणतात आम्हाला देता येत नाही. आता मला वाटतं त्यांनी 27 तारखेला सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक लावली. माझाच मला डबल आवाज येतो का? तिथं त्यांनी आता बैठक लावली सगळ्यांची. बघूयात काय करतायत. मी सातारा संस्थान, कोल्हापूर, औंध, पुणे गॅझेटियरचा JR घेणार. मी त्यात सुट्टी देणार नाहीये. ते आता ते म्हणजे अहवाल मागून घेतलाय ते पण आम्ही करतोय. आणि त्यांना सगळ्याच विषयात केसेस पासूनचे EWचे SBCच्या पोराच्या निवडीच्या संदर्भात सगळे विषय तुम्हाला मार्गी काढावे लागतील. आता तुम्ही JR काढलाय ओबीसीच्या सवलतीचा, सुविधाचा, अंमलबजावणी केलं नाही. तुम्ही इतकं का फसवताय लोकांना? इतकं येड्यात काढायचं बंद करा. यावरती आपली लाईव्ह चर्चा पण मीडियासमोरच केली. त्यामुळे सगळे विषय मी त्यांच्या पुढे मांडले. आणि मराठा समाजाला सुद्धा लोकशाही चॅनलच्या माध्यमातून मी जाहीरपणानं आवाहन करतोय की मायबापाओ, अशी संधी पुन्हा नाहीये. कामं सोडा सगळेजण.
तुमच्या लेकराबाळाचं आयुष्याचं कल्याण होणार आहे. तुम्ही 4-4, 2-2 दिवस कामं बुडिल्यामुळं, नोकरदार वर्गांनी कामं बुडा, व्यावसायिक वर्गाने काम बुडा, राजकारणी मराठ्यांनी आपल्या कामं बुडवा. परंतु या आंदोलनात रात्रंदिवस भेट द्या. ज्याला रात्री वेळ येते रात्री या भेट द्यायला आंदोलनाला, ज्याला दिवसा वेळ आहे त्यांनी दिवसा येऊन भेट द्या. आणि विशेष करून माझं मराठा समाजाला आव्हान आहे. आवाज येतोय दादा? हो येतोय. बोला. येतोय जरांगे साहेब, आवाज येतोय आपला, बोला. मनोज जरांगेंशी संपर्क तुटलाय. नेटवर्कचा थोडासा प्रॉब्लेम दिसतोय. आपण तातडीनं जो तांत्रिक हा जो अडचणीचा भाग आहे तो दूर करूया, कारण मनोज जरांगे अत्यंत महत्वाच्या मुद्द्यांवर लोकशाही मराठीशी एक्सक्लुझिव्ह संवाद साधतायत. आणि 58 लाख कुणबी नोंदी ज्या शोधल्या गेलेल्या होत्या त्या सगळ्यांच्या प्रमाणपत्राच्या अनुषंगानं नेमकं काय केलं गेलं असा महत्वाचा मुद्दा आहे. आज माध्यमांसमोर येत मनोज जरांगे पाटलांनी जो निर्धार पुन्हा एकदा 29 ऑगस्टच्या आंदोलनाचा बोलून दाखवलाय. प्रतिक्रिया त्यांनी काय दिली होती, आपण सुरुवातीला प्रतिक्रिया ऐकूया. आंदोलन हे थांबणार नाहीये. 29 ऑगस्टला आंदोलन होणार आहे. मला हे निर्णायक आंदोलन करायचंय. मराठा समाजाची मागणी मला पाठीमागं ठेवायची नाहीये. मराठा समाजानं हे विषय समजून घ्या. ज्यांचे जे घराने तुम्ही तुमचे अर्ज घेऊन आंतरवालीत यावं, म्हणजे मलाही सोपं जाईल आणि तुमच्यासाठी सोपं जाईल. तुम्हालाही कधी आयुष्यात अडचणी येणार नाहीत आणि समाजापुढे अडचणी उभा राहणार नाहीत. हे माझ्या मराठा बांधवांनी समजून घ्या. तर मनोज जरांगे नेमकं काय म्हणतायत ते ज्या पद्धतीनं आवाहन करतायत मराठा समाजाला, व्हॅलिडिटीचा जो मुद्दा आहे त्या मुद्द्याच्या अनुषंगानं सुद्धा त्यांनी मराठा समाजाला आवाहन केलेलं आहे. ज्या बांधवांनी व्हॅलिडिटीसाठी अर्ज केलेले आहेत, ज्यांच्या अडचणी आहेत, त्यांनी आंतरवालीमध्ये या. 29 तारखेला आपण या सगळ्या अर्जांच्या बाबतीतला जो काही निर्णय आहे तो सकारात्मकपणे घेऊया, कारण बऱ्याच बांधवांनी व्हॅलिडिटीसाठी अर्ज केलेले होते, ते जाणीवपूर्वक रोखून ठेवले गेले होते असा आरोप सुद्धा मनोज जरांगेंनी केलेला होता. यांच्या सोबत संपर्क आपला तुटलेला आहे आणि नेटवर्कचा इश्यू असल्या कारणामुळे पुन्हा संपर्क करता येत नाहीये. पण आपण काय नेमकी त्यांची भूमिका आहे सातत्यानं लोकशाही मराठीवर दाखवतच आहोत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.